तर आता आईल्यावर आहे ना आमची थोडीशी प्लॅनिंग जाईल आहे ती म्हणजे आहेत ना थोडासा रानात फिरावची आपल्या सबस्क्रायबर लोकांसोबत रंजना मावशी पण येत आहे आणि बाकीची थोडीशी फॅमिलींची माणसं आपल्यासोबत येतात इकडं त्यांची कलमा वगैरे दाखवावला थोडासा नंबर एक्सप्लोअर करू त्यांचा इथे का तयार होतात काका पण तयार झालेत एवढी सगळी माणसं एकदम आम्ही सोबत सगळी फिरता हे बघा काजू आंब सगळं लावलेत ना हा आता सगळे दिसणार इथे काही ही सगळी झाडं लावली आहेत ना ही सगळी आम्ही ही जागा आहे ना ती सगळी यांची आहे ही आपल्या भारत देशांची संपत्ती सगळी ते दुबईला असतात आणि हे सगळं सांभाळतात ते हे हां सॉरी लंडनला असतात आणि इथलं सगळं कारभार हे सांभाळतात आता आता खोदकाम चालू आहे कधी सगळी झाडे लावलीत हे आमचं भाऊ आहे 2 वर्ष ना भाऊ आणि मित्र पण आम्ही संघाच एका महिन्यात लागलो त्यांना पण खास आपल्या व्हिडिओत येण्यासाठी बोलावले सोबत सगळी फिरता तुम्हाला तिकडे खायला मिळतात का इथली फळं वर्षातून एकदा येतो आपल्याला पण खायला मिळतं स्वतःची जमीन आहे आपण लावली आम्हाला पण खायला देता येते आणि एक आपलं निसर्ग पण टिकून राहतं तिकडे राहत असलं तरी मन बाकी इथंच रमतं परिवार म्हणजे आमचे खुद आमच्या ह्याच्यावर भूमीवर येतात शेवटी मातृभूमी ती मातृभूमी चला अजून फिरूया या कोण आहेत दोघी ही लेकीची आहे ही लाखाची आहे लेकीची लेखाची म्हणजे ही लेकीची पोरगी आहे ही लाखाची पोरगी आहे मुलाची आहे ही मुलीची कुठे गेला किती एरिया मोठी आहे ही सगळी कुंपण घातलंय ना त्याच्या आत म्हणजे जे जागा आहे ना तो या लोकांचा आहे आणि सगळे आंब हे मोस्टली आंबच लावले ते थोडं आंब कत कत जायला ते पण चेक करतात आंब पण मस्तपैकी झाले कसं वाटतंय आंब बघून जमीन आमचे स्वतःच झाड आहे स्वतःच मेंबो आहे भरून आणायची गरज नाही मला तिकडे बाहेर गावला कोण कोण आहे इकडे आला कोण कोण पोर आहेत बाबा माझं सगळं परिवार आहे 3 मुलगा आहे 1 मुलगी आहे 2 लाखाची 2 पोर आहेत त्या लाखाला 2 पोर आहेत सगळं परिवार माझा तिथंच आहे आता इथं आलंय कोण कोण इथं खाली फक्त आम्ही आलो 2 जण माझी मुलगी आहे म्हणजे आता ते फक्त हे सगळं आपल्या व्हिडिओत न बघणार बरोबर ना ती सगळी बघणार आता तू संध्याकाळी टाकलास उद्या टाकलास तरी माझा मुलगा बघून आता सगळ्यांना तिकडे सांगेल त्या दिवशी तुझ्या संगाती फोटो काढला तो माझ्या मुलाने सगळ्यांना सांगितलं आई तू पोर गेली चला दादा आणि या निशा वहिनी हे दोघं मिळून हे सगळं सांभाळत असतात ते पाणी आणलंय त्यांनी झाडाला टाकायला हा आणि ह्यांचा पण चांगला लक्ष असतं आपल्या झाडांवर बकऱ्यांवर मालिकच आहेत बाबा रंजना तू इथे झाडांबरोबर आपण फोटो काढूया वर्षांनी आता तो पाणी घालतो वर्षभरती मालक घालतो पण मी आता आलाय पाहुणी म्हणून पाणी घालतो आनंद आनंद कसा म्हणजे कसं वाटतं पाणी घालताना मस्त वाटतं झाडांना हा एक वेगळाच आनंद असतो घेतली या तुम्ही पण या नको नको बिया बिया नको खाता ना चला एक फोटो आता फोटो काढ नाही बा आता जातोय तर मग इकडे निघाले पण भाऊ आहेत आपल्या हॉटेल मध्ये शेफ आहेत शेफ अच्छा मुंबईला असतात काय शेफ आहेत आणि ते येतात 2 महिन्यात 3 महिन्यात येतात त्या झाडांवर लक्ष ठेवतात त्यांनी पण तिकडे फार्म बनवली नाही चला हे बघा आजीबाई पण आमच्या सोबत चला पकडा तुम्ही पकडा व्हिडिओ काढते
आजीबाई म्हणजे आमच्या रंजना मावशीच्या सासूबाई. सासूबाई, हा. जरा माहिती द्या तुम्ही आम्हाला काही तेवढं हे नाही. ह्यांचं आहे. हे बघा आमची आई आहे. तिचं नाव इथं लिहिलं आम्ही त्या फॉर्मवर आणि हा सगळा फॉर्म बनवला. म्हणजे फार्म हाऊसचे खरं मालक म्हणजे ह्या. हे बघा श्री धर्मा तुलसीबाई गोविंद जाधव जाधव. यांचं नाव पण आपल्या फार्म हाऊसला टाकलंय. आणि आपण आता दुसऱ्या एरियात आलो. आता तिकडून आलो म्हणजे त्या साईडला होतो, आता दुसऱ्या बागेत आलोय. इकडं मोठ्या भाऊचं इकडं बारक्या भाऊचं. अच्छा, म्हणजे दोघा भावांचं वेगवेगळं पण करून ठेवलंय. हे आता वेगळे हा नाही एक एकच आहे. भाऊ. हा हे खरं मालक. हा हे सांभाळतात इथं. हा, हे सांभाळतं ते सगळं. आणि ही सगळी झाडं यांची बघू, सगळी किपोत. ही झाडं बघू शकताय सगळी. तिकडे मस्त मोठी मोठी झाली. हा, मी काढता फोटो आहे का मग? नारली पण आहेत. हा हा. आता सध्या फोटोशूट चालू आहे. हो हो हो. आंबा देखा किती मस्त मोठं मोठं झाले. भारी. आंबा असा हातात धर. न बघ न झालं एक फोटो. थोडंफार. एवढी हा हा बघा हॅपी. आता बघा ना जरा एवढं वय जरा आहे ते. थोडीशी. हा बोला. म्हणजे लेकांची कमाई आहे बरं सर नाही येत आहे बापा. हा, आजीच्या चेहऱ्यावर तुम्ही एक आनंद बघू शकता. आनंद बघू शकतो बरोबर. हा, खुशी. त्यांना दोघांना त्याला पण हात लावतो. आंब्याला हात लावल्यानंतर. थोडीशी अशी बसून टाकली बाई. नारळीची पण झाडं आहेत मस्त. लाईनीतच नारळीची पण झाडं लावल्यात. मस्त लाईन धरलंय. आता 3 वर्षाची लागवड आहे. 3 वर्ष ना. 3 वर्ष पूर्ण. आणि कधीपासून तुमची ओळख आहे, कधीपासून हे सगळं बघताय आमची तुम्ही? ओळख 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष झाली ना. 2-3 वर्षापूर्वी आम्ही इथं कामाला यायचो. हम्म. काम त्यांना आवडल्यानंतर आम्हाला त्यांनी कामावरती ठेवले आणि अच्छा. काजू हां, हां. आंब्यांचं राखण करण्यासाठी. म्हणजे सांगितलं काकांनी पण एकदम घरच्यासारखे व्यवस्थित. तुम्ही बाहेर असलात ना तरी त्यांना टेन्शन नसतं की झाडांचं काय झालं असेल किंवा जागेचं, घराचं काय. घर पण पूर्ण चावी यांच्याकडे असते, पूर्ण सांभाळतात. हम्म. चांगलं देखभाल करतो. एकदम चिंतामुक्त असतात काका. हां. आमचे नाही सगळ्या जगात आता अमेरिका लंडन अशा दुनियेत जाते. आता गायमुखला गेलो होतो ती एक बाई बोलत तुला कुठं तरी बघितलंय मग कुठं बघितलं मच्छी घेताना. हे बघा मस्त आंब्यानं हात लावण्याचा पण एक. कडती वाट. हम्म. मस्त आहे. तर मस्त फॅमिली आहे. जाम भारी वाटलं यांच्यासोबत फिरून. आणि मस्त झाडा वगैरे भारी भारी लावल्यात. काजू, आंब, नारली. आणि बरंचसं तिकडं पण भरपूर वरती पण झाडं आहेत. पण आपल्याला टाईम होते ना, तिकडं आई थोपलं आहे. आईच्यासोबत अजून गाव आपल्याला फिरवतात, त्यामुळे निघता होता. आणि एक एक करून सगळी फॅमिली आपल्या व्हिडिओत दिसली बहुतेक. आणि बहुतेक बाहेर गावला पण आहे अजून. इथे काही समोरच बौद्धवाडी आहे चोरवलीची. आणि समोरच ही झाडं लावल्यात. चला मावशी. इथे काजू पण मस्त भेटलो, पिकलेलो. जाताना बिया पण भेटल्या. या, हे बघ. काजू पण भेटला. काजू. यांच्याकडे पण आहेत ना बिया, दिल्यात सगळ्या. हां, आता मस्त भाजी बनवणार. घ्या बघा. हां, आपली गाडी घेऊन थोडंसं आता वरच्या बाजूला आल्या रोडनी. आणि यो जागो दाखवायला आणलं आता तुम्हाला. इकडे पण लागवड आहे बरीचशी. आता सगळी पुरुष मंडळी सोबत आहे आपल्या. महिला मंडळ गेल्या घरी कंटाळून. एवढं म्हणजे ही इथून हा जी कुंपण चालू होते ना, तिथून ही सगळी जागा, ही जागा आपली आहे ना सगळी. 7 एकर जमीन आहे. 7 एकर. त्याच्यात लागवड लावायची आता. अजून तिकडे लावलेली आहेत झाडं. म्हणजे अजून इथं झाडं लावायची आहेत असं म्हणता येते. तर बरेचसे एरिया अजून एक्सप्लोअर करायचं आहे. ते का आम्ही रस्त्याने आता चालत चालल्या इकडं पुढं. पण म्हणजे आईल्यासारखं सगळं दाखवावं अशी त्यांची इच्छा आहे. आणि व्हिडिओ काढायचं कारण काय, ते बाहेर गावला असतात ना, आपला पण इंडियात ऐसा काहीतरी आहे की आठवण मागून आपल्या व्हिडिओद्वारे रेकॉर्ड होईल. आणि त्यांना पण देखताना येईल. आणि त्यांची जी फॅमिली आहे बाहेर त्यांना पण देखताना येईल. एक देखा फोन करून सांगला पण की इथे काही काजूची झाडं आहेत सगळी.
वाशी हवेली सगळी काजूची झाडे आहे तिकडे. पुढं आंबा पण आहेत ना. तर आपण थोडंसं पुढं आलो ना का इकडे ही सगळी आंब्यांची लागवड करून ठेवलेली आहे. तर आता आपण त्यांना विचारूया एवढी सगळी झाडं लावल्यात त्यांना फळं येतील त्याचं ते करणार काय. तर काका आपण आहे ना आता एवढी सगळी मस्तपैकी झाडं लावली आहेत. आंब काजू नारळी वगैरे वगैरे एवढी सगळी झाडं आहेत. त्यांना भरपूर फळं येणार फुलं येणार. त्याचं नक्की करणार काय तुम्ही? आता ही झाडं लावलीत काय जुनी पण आहेत आणि हे आता नवीन लावलीत ना. इथे ही मोठी झाली आंबे आहेत काजूची झाडं आहेत. हे झाडाच्या नंतर काजू आंबे काढू आणि जसे बिझनेसमॅन दलाल लोकांना आम्ही देव मग ते सगळे शहरामध्ये पाठवतील आणि फळं सगळ्या अख्ख्या भारतामध्ये जातील. महाराष्ट्रामध्ये जातील मुंबईला जातील बाहेरगावी जातील दुबई अमेरिका लंडन इकडे सगळा मँगो जातो सप्लायर होतो काजूनट जातात सगळ्यांना खाय मिळत. पण आम्ही शेतकरी आहेत आम्ही शेतीची मेहनत करतो आणि फळं काढतो. हे आमचे भाऊ आहेत तिकडे दाखव हे गणपती जाधव हे यांची जास्त लुकापट करतात. कारण मी काय जास्त इथं नसतो इकडे तिकडे आमची धावपळ आहे काय करणार गेलं पाहिजे. हे आपल्याला दिसत असतील आणि ही फार मोठं जमीन आहे. ही फार मोठी जमीन आहे जवळ तरी 7 एकर जमीन आहे आणि या 7 एकरमध्ये मी सगळं फार्म बनवणार आहे. पण आता थोडासा आम्हाला पाण्याचं काम चालू आहे. बघूया प्रयत्न करतो. इथं बोरिंग बोरिंग खोदली होती तर ती काय पाणी लागलं नाही. पण परत ट्राय चालू आहे दुसऱ्या ठिकाणी पाणी लागलं तर मग पाणी काढून शानी तिथे मीटर बसून शानी एक फार्म हाऊस बनवतो फर्स्ट क्लास. मेहनत चालू आहे आपली मेहनत चालू आहे. बाकी माहिती नाही पण आमची कोशिश जारी आहे. जर झाली तर मग चांगलं आहे. ठीक आहे. उद्या मुलांचं पण चांगलं आहे आणि लोकांना फळं खायला भेटतील. तो एक वेगळाच आनंद आहे. लोकांना फळं खायला भेटेल काजू आंबे सगळे हे असे चालले आहेत. तर फायनली आम्ही चोरवलीच्या बौद्धवाडीतनं निघतो. बराच टाईम आता गेला आहे. त्याला लुगाट पण दिलं आहे यासाठी आपल्या सबस्क्रायबर लोक आहे. रंजना मावशीशी जापावला पण एवढा भारी वाटते ना की जाम जापात राहिलेलो पूर्ण स्टोरी 101 म्हणजे एक व्हिडिओ आपली पूर्ण देखतं. रंजना मावशी बाहेर गावात असली तरी पण आणि आता आले तरी पण आत्ता पण व्हिडिओ देखतं. तर मस्त वाटलं. आणि आता आम्ही चाललो गायमुखा. तर गाड्यासाठी सावल्याचं जागो शोधलो तिथे काय लावले गाडी आणि आपण आता गायमुख पनेली गावात आलो. काय आमचे इकडं साकारपुरा पण आहे कोणाची तरी असं वाटतं. मी भाकरी खाऊन घेते आहे. तू खाशील का भाकरी? मी घरा जाऊन खाल्लं असते. आईच्या पाहूनच करणे पण मग माहिती का 12 वाजलं. थोडंसं खाऊया आणि निघूया. मस्तपैकी फ्लावर आहे जेवायला आणि भाकरी आणले घरची. टॉवेलात बांधून आणले आहे रांजना एक काय रान्ना बोलतात काय हिला वालासारखी आहेत मस्त. तर मस्तपैकी फायनली आता निघत आहो. माझ्यासोबत सम्यक आहे त्याला चोरवलीच्या बौद्धवाडीत चोरावचं आहे. तर बरोबर 1:15 वाजता मी गाडी आता पार्क केलेली आहे आणि आमच्या घरा पोचलो आहे. इथे का समोर घर पण पाडलेलं आहे. आमच्या लक्ष्मण नानाचा काम चालू आहे. गाणी लावलेत कोणीतरी बाबा जेवायला बसल्या. तर आपण पण थोडासा मस्तपैकी कामेरी कोलबी भाकरी आणि चिंबोरांच्या कांज्याशी जेवूया. 1:15. तर बरोबर 2 वाजता आमच्या बसस्टॉपवरशी आता निघालं आहे. तिकडे दिघ्या जावं. आबा एस टी ही 1:30ची एस टी. त्याला एस टी ना त्याला एस टी आली. तिकडं नरेंद्रन जीवन हात सोबत स्कूटीवर येतात वाटतं. तरी जीवन आणि नरेंद्र सोबत 550 ऑर्गन घेतलं आहे. नरेंद्रला लागतं. पेट्रोल मस्तपैकी येऊन आता भरला तर मसऱ्यात आहो. 2:30 वाजले. कुणाला काय
तर मस्तपैकी एक शोला आता नाव बैसावून घेते हे बघा, नवीन शोला नवीन नाव. आता देखीवच काय आहे आता बोलाकले शिव पण काय लोक आहे हे आपला श्रीकृपा डिजिटल आर्ट्समध्ये आले. तर दादा बैसावून देते मस्त फोनवर जापात. श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मसलामध्ये बैसून घेतला. नरेंद्रन जीवन केस कापावला गेल्यात तवशीर आपला या काम करून घेतला मी. मस्त वाटते ना. डिगे में कोलीवाड़ा में किसके इधर हल्दी है हल्दी. जाताना मस्तपैकी लस्सी पिऊन घेता दोघे जण. केस कापते तो कडक निंबार आहे अजून 3 वाजले तरी. तर शेवटीला आपण दिघ्या पोचल्या. एकटोच आयलो कारण नरेंद्रला अजून केस चेहरो फ्रेश परत दाढी वगैरे करायला अर्धा 1 तास झालं. त्यामुळे मी आयलो लगेच. ते दोघं जण येतील पाटणं. थोडासा जावंच आहे आमच्या नातेवाईकांकडे. जाऊ आता पोचले दिघी देखा 4 वाजलं. 3:51. तर मस्तपैकी आमच्या गावचं खालू भाज्या पण भेटलो. चालले वाजात आणि हे पण भेटलं सगळेजण. यो मांडव आहे ना तर वाजवायचा आहे आम्हाला रात्री. डायरेक्ट बोलतं रात्री वाजवायचा आहे.
उद्या बँजो बंद केलेला आहे. या आमचे दमलेले माणसं आहेत. चला तर मित्रांनो, फायनली हल्दीचा कार्यक्रम वाजून झाला आणि आता आम्ही निघालो गावात. कौशल आणि नरेंद्र हातच थोपतंय, कारण त्यांना उद्या पण काम आहे वाटतं आणि आम्हाला उद्या गावात काम आहे. सो आम्ही जीवन आणि मी निघतो घरात जावं. त्यामुळे आता या व्हिडिओत औराच, कारण मी पण जाम दमलं आहे. चौकास व्यवस्थित गावात जावं. आता ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आवडली असली लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ. बाय.